चाहिए। बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। पालिकेतील सर्व अतिरिक्त आयुक्तांची ही बैठक बोलावण्यात आली आहे। साकीनाका परिसरातील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। त्यानंतर तातडीची बैठक बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांनी बोलावली आहे। अतिरिक्त आयुक्तांची ही तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। साकीनाका परिसरातील मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। साकीनाका खैरानी रोडवर ही दुर्घटना घडली आहे। कोट्यवधींचं बजेट असणारी मुंबई महानगरपालिका मात्र मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। लांडे मामा असू दे, मुलजी पटेल असू दे, सगळे मुंबईचे आमदार आहेत। सभागृहामध्ये तेच बोलत होते की नाले सफाई व्यवस्थित झाली नाही, त्याच्यामुळे पाणी भरत आहे, झाडं कापण्याची कामं व्यवस्थित झाली नाही, मान्सूनच्या आधी ट्रिमिंगचं काम चालतोय। ट्रिमिंगचे पण कॉन्ट्रॅक्ट कोट्याने रुपयाने असतं। जसे नाले सफाईचे छोटे नाल्याचे या टायमाला जास्त पैसा दिले खर्च की काम झालं पाहिजे। कुठे गेलं काम? का लोकांचा जीव जातोय? पहिला तर पाणी भरायचं लोकांच्या घरात, पण आता तर लोकांचा जीव म्हणजे 3 दिवसात 3 लोकांचा जीव गेला। म्हणजे काय दिवस ठरवलेत का? मला वाटतं ज्या टायमापर्यंत तुम्ही अधिकारींना जबाबदार ठरवत नाही, कॉन्ट्रॅक्टरवरती FIR करत नाही, हे चालू राहणार। हे मुंबई महानगरपालिकेचं मलनिसारण वाहिनीचं एक चेंबर आहे। खैरान रोड सन्मान हॉटेलच्या समोरचं हे चेंबर आहे। त्या चेंबरवरती लोखंडी झाकण होतं, आतमध्ये लोखंडी जाळी होती। मुंबई महानगरपालिकेचं कुठलंही काम सुरू नव्हतं, कुठलेही कर्मचारी काम करत नव्हते।